नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की रोहिणी राहुलने पुन्हा एकदा आता संपूर्ण कुटुंबाला संपवण्याचा कट रचलेला आहे. पण त्यांचा डाव कशा पद्धतीने उधळला जाणार आहे ते आपण पाहणार आहोत. तर इकडे आता अद्वैत आणि सुकन्या घरी आलेले असतात. आबांना खूपच श्वास घ्यायला त्रास होत असतो, कारण त्यांचा श्वास कोंडलेला होता. त्यांना तिथे गळा दाबलेला होता, त्यामुळं त्यांना त्रास होत असतो. तर आबा म्हणत असतात की नाही माहिती काय झालेलं आहे. सुकन्या म्हणते की आबा काळजी करू नका, आम्ही दोघं आलोय ना, आता आता अजिबात काळजी करू नका असं म्हणत सुकन्या आबांना सांभाळत असते, त्यांना आधार देत असते. परंतु आबांना त्रासच एवढा होत असतो की आबा म्हणत असतात की नाही माहिती, आता ना कुणीतरी माझ्यावर ना जीव घेणं हल्ला करण्याचा प्रयत्न केला, माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला. अद्वैतला तर धक्का बसतो. अद्वैत म्हणतो हे सगळं काय झालं आता, म्हणजे अचानक असं का घडलं आणि अचानक हे सगळं. अद्वैत काळजी करायला लागतो. तेव्हा आबांना तो म्हणतो की थांबा, 2 मिनिटं थांबा, मी सिक्युरिटीला फोन करतो आणि नक्की काय झालंय ते चौकशी करतो असं अद्वैत सांगू लागतो. आणि अद्वैत सिक्युरिटीला फोन करतो की कोण बाहेरून आत आलं होतं का, आतून बाहेर कोण गेलंय का, हे सगळं अद्वैत विचारू लागतो. तेव्हा सिक्युरिटी सांगतायत की नाही, कोणीही बाहेरून आत आलेलं नाही. आता अद्वैतला धक्का बसतो, म्हणजे हे सगळं करणारं कोण आहे, घरातलंच कोणीतरी. आता आबांवरती जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न कोणी केला, हा प्रश्न अद्वैतच्या समोर उभा राहिलेला आहे. इकडे सुकन्या आबांना शांत करत आहे, आबांना सांगत आहे की काही होणार नाहीये, आम्ही आलोय ना दोघं जण आता. तेव्हा आबा तिथं असतात. मग अद्वैत चिडलेला असतो. अद्वैत म्हणत असतो की कोणी केलं असेल हे सगळं, या गोष्टींचा विचार अद्वैतच्या डोक्यात सुरू असतो. अद्वैत म्हणत असतो की नाही, या सगळ्याला नक्कीच घरातलाच कोणतरी जबाबदार आहे. अद्वैतची चिडचिड, अद्वैत उठून बाहेर गेलेला आहे हे सुकन्याच्या लक्षात येतं. सुकन्या इकडे आबांना पाणी देते, त्यांना शांत करते. आता काही होणार नाही, आम्ही आलोत ना इथं, मग काही काळजी करायची गरज नाही असं आबांना ती सांगू लागते, धीर देते. आबा घाबरलेले असतात आणि सुकन्या त्यांना छान असं समजून सांगत असते, तुम्ही व्यवस्थित झोपा, काही होणार नाहीये असं सगळं तिचं सांगणं सुरू असतं. तेव्हा आबांना ती नीट झोपवते. आबा घाबरलेले असतात, आबांना ती शांत करते. आणि त्याचबरोबर इकडे जेव्हा या सगळ्या गोष्टी चालू असतात तेव्हा ती अद्वैतकडे येते. अद्वैतला म्हणते काय झालं. तेव्हा अद्वैत म्हणतो की बाहेरचं कोणीही आत आलेलं नाही, म्हणजेच घरातल्याच व्यक्तींनी आबांना मारण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजेच हे सगळं कारस्थान राहुल आणि रोहिणी या दोघींचं आहे. खरंच माझा भाऊ आणि माझी आत्या म्हणायचे ना, मला लाज वाटायला लागलेली आहे. काय ही माणसं आहेत, कोणत्या थराला चाललेत ही माणसं, यांना एवढं पण कळत नाहीये का, आबांचा जीव घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र सुकन्या अद्वैतला समजवत असते. अद्वैतची चिडचिड चाललेली असते. सुकन्या म्हणते की सर, आपल्याकडे एवढे पुरावे आहेत, मग तुम्ही त्यांना एक्सपोज का करत नाहीये. तेव्हा अद्वैत म्हणतो की नाहीये, मला आणखी स्ट्रॉंग पुरावे हवेत. या सगळ्यामध्ये ते जबाबदार होते या गोष्टींचे, तेवढे स्ट्रॉंग पुरावे माझ्याकडे नाहीयेत असं मला वाटतंय असं अद्वैत सांगू लागतो. तेव्हा मात्र सुकन्या म्हणत असते म्हणजे. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की हो, अहो माझ्याकडे ना आणखी पुरावे पाहिजेत, कारण त्यांच्या बाबतीतले स्ट्रॉंग पुरावे जरी असले तरीही त्यावर ते लगेचच म्हणतील की मी गाडी चालवतच नव्हते, गाडी चालवायला माझ्याकडे काही नव्हतं, मी का गाडी चालवत असेल, गाडी मी घेतली असली तरी मी गाडी चालवलेली नाहीये, त्यामुळं कलाचा संपवण्याचा प्रयत्न मी केलेला नाही असं ती सांगेल असं अद्वैतला खात्री असते. आणि ऑब्व्हियसली हे खरंच असतं की रोहिणी गाडी चालवते या गोष्टीचा पुरावाच नसतो त्यांच्याकडे. तेव्हा मात्र सुकन्या म्हणते पण सर आता काय करायचं, सुकन्या अद्वैतला विचारते. तेव्हा अद्वैत म्हणू लागतो की मला ना डोक्यात मी विचार येतोय, बघूया, पण मला नाही कळत नाहीये की कलाचा मोबाईल, असं अद्वैत बोलत असतो. इकडे आबांकडे सुकन्या येते. आबांशी आता व्यवस्थित बोलून बघूया, आबांकडनं काही कळतंय का, आबांकडनं व्यवस्थित समजतंय का, कोण माणसं होती, किती माणसं होती, साधारण वय किती असेल, या सगळ्या गोष्टींची आपण माहिती काढली पाहिजे असं सुकन्याला वाटत असतं. म्हणून सुकन्या आबांकडे येते. आबांना म्हणते की मला नक्की सांगा आबा, काय काय झालेलं आहे इथं. आबा आता बोलत असतात. आबा म्हणतात की अगं लाईट गेली, लाईट गेली म्हणून मी माझा मोबाईल शोधायला लागलो आणि मला काही सापडत नव्हतं, मला कळतच नव्हतं की काय झालं अचानक आणि लाईट कशी काय गेली असं तो ते सुकन्याला सांगू लागतं. सुकन्याला म्हणत असतात किती माणसं होती असं सुकन्या विचारते. सुकन्याला म्हणतात की अगं नाही माहिती, काय झालं माहिती आहे का, काळोख झालं आणि मला दिसेन असं झालं ना, आणि मग मी किती शोधण्याचा प्रयत्न केला, माझा मोबाईल सापडत नव्हता, मला इथं काहीच दिसत नव्हतं, आणि मग अचानक कोणीतरी आलं आणि माझा गळा दाबू लागला, म्हणजे लाईट बंद करून पाठीमागून येऊन कोणीतरी आबांचा गळा दाबलेला आहे. हे सगळं
इकडे आता सुकन्याच्या लक्षात आलेलं असतं. तेवढ्यात सरोज तिथे येते. सरोज म्हणते, आबा मला माफ करा, हे माझ्यामुळे झालेलं आहे, या सगळ्याला कुठेतरी मी जबाबदार आहे, म्हणून या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत असं सरोज सांगू लागते. तेव्हा आबा म्हणत असतात जाऊ दे. तेव्हा सरोज म्हणते की पण मला एक कळलं नाहीये, घरी रॉकेट नव्हता, सुकन्या बाहेर गेलेली होती आणि अचानक मला मधून फोन आला आणि अर्जंट काम आहे असं सांगितलं. मी खरं तर तुमच्याबरोबर थांबणार होते, परंतु मला फोन आला आणि त्याचबरोबर मग मी ऑफिसमध्ये गेले. पण ऑफिसमध्ये जाताना मी रोहिणीला फोन केला होता तुमच्याकडे लक्ष दे म्हणून. आणि मग सरोज सांगत असते. तेव्हा मात्र सरोज म्हणते पण मी ऑफिसमध्ये गेले, ऑफिसमध्ये तर काहीच काम नव्हतं. म्हणजेच आता अद्वैतला समजलेलं असतं की हे सगळं रोहिणी आत्याचं कारस्थान आहे, हे सगळं रोहिणी आत्याने केलेलं आहे. ही गोष्ट जवळजवळ आता अद्वैतला समजलेली असते. त्यावेळेस अद्वैत म्हणत असतो की या सगळ्या गोष्टी अशा झाल्यात तर, कारण अद्वैतला इतक्या वेळ असं वाटत होतं की या सगळ्या गोष्टी अशा करू शकतात, इथंपर्यंत तो पोहोचलेला होता. पण आज पक्की खात्री पटलेली असते आबांना मारणारी रोहिणी आहे, आबांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करणारी रोहिणी आहे, या गोष्टी आता अद्वैतला समजलेल्या असतात. तेवढ्यातच इकडे आबा सांगू लागतात पण काय झालं माहितीये का, माझा जीव असा गुदमरत होता आणि मी सगळ्यांना हाका मारत होतो आणि शेवटी मी सुकन्या असा आवाज दिला आणि काय माहिती माझ्या तोंडातून कसं निघलं, काय झालं ते, परंतु जेव्हा मी सुकन्या असा आवाज दिला ना तेव्हा मला कळलं की काय झालेलं आहे. सुकन्या सांगू लागते की मलाही तुमचा आवाज आल्याचा भास आला. तेव्हा अद्वैत सांगत असतो की काय झालं होतं माहितीये का, आज सुकन्याची तब्येत बिघडलेली होती आणि त्याचबरोबर तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं होतं. तेव्हा आबा म्हणतात की काय माहिती, पण मला ना कला आजूबाजूला असल्याचा भास होतो, लक्ष्मीच्या पावलांनी ती आलेली आहे, अजूनही तिचा सहवास या घरामध्ये आहे. तेव्हा अद्वैत सांगू लागतो की आबा हो बरोबर आहे, कारण तुम्हाला माहितीये का, जेव्हा कलाच्या बाबतीत हे सगळं झालं होतं, कलाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं सुकन्याने केलं होतं आणि कलाने ना तिचं हृदय दान करण्याचं ठरवलं होतं आणि नेमकं ते हृदय सुकन्याला दिलेलं आहे आणि कलाचं हृदय सुकन्याकडे आहे, त्यामुळं तर तिला या गोष्टी आपल्या बाबतीत सगळं हे जाणवत आहे असं अद्वैत सांगू लागतो. तेव्हा आबाच्या जवळ सुकन्या येते. आबा डोक्यावरून हात फिरवतात तिच्या आणि तिला समजून सांगू लागतात, तिला समजून घेत असतात. तेव्हा आबा म्हणतात की आता मला कळलेलं आहे. तेव्हा आबा म्हणतात की आता कलाचा सहवास या घरात आहे सुकन्याच्या हृदयामुळे, तर आपल्या सगळ्यांना एक गोष्ट माहितीये का की उद्या आपल्या घराला 50 वर्ष होत आहेत आणि खरंच हे जे घराचं 50वे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे ते आपण सेलिब्रेट केलं पाहिजे असं इकडे आबा सांगत असतात. आणि तेव्हा मात्र आबा म्हणत असतात की ते छान पद्धतीने आपण सेलिब्रेट करूया असंही आबा इकडे सांगत आहेत. आबा खुश आहेत, घरातलं वातावरण सगळं खुश आहे, सगळेजण खूप आनंदात आहेत. परंतु त्याच वेळेस इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता रोहिणी आणि राहुल या दोघांची नवनवीन कारस्थानं ही सुरूच असतात. ती काही केल्या थांबलेली नसतात, कारण त्यांना ते थांबवायचीच नाहीये. तर इकडे रोहिणी म्हणत असते की आज थोडक्यात आपला डाव हुकलेला आहे, आज आपण सगळं ठरवलं होतं काय करायचं आहे, कसं करायचं आहे, परंतु थोडक्यासाठी सगळा गेम पलटी झालेला आहे असं म्हणत रोहिणी मात्र भयानक अशी चिडलेली असते. ती म्हणत असते की नाही, मला राणी व्हायचं या घरची आणि या सगळ्या गोष्टी मी माझ्या पद्धतीने करणार आहे असं रोहिणी सांगत असते. आणि त्याचबरोबर राहुल म्हणत असतो पण आपण केला होता ना मामा डाव. तेव्हा ती म्हणते की नाही माहिती मला, पण आता आपल्याला सगळं व्यवस्थित करायचं आहे. इकडे आबा म्हणत असतात की मला ना सगळ्यांना बोलवून ना, मला सगळ्यांना काहीतरी सांगायचं आहे. इकडे या दोघांची चिडचिड चाललेली असते. आपण जर कलाला संपवू शकतो तर या चांदेकरांना संपवणं आपल्यासाठी काहीच अवघड नाहीये, कारण कला एवढी ही होती तरी आपण तिला संपवलेलं आहे असं रोहिणीचं म्हणणं असतं. कारण रोहिणी म्हणत असते की आता एक एक करून ह्या चांदेकरांना संपवायचं नाहीये, तर सगळ्या चांदेकरांना एकदाच संपवून टाकायचं आहे असा डाव रोहिणीचा सुरू असतो. रोहिणीचं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही सगळे चांदेकर एक साथ संपले पाहिजेत. आता इकडे अद्वैत आणि सुकन्या विचार करत आहेत. आबांनीही ठरवलेलं आहे. आबाही सगळ्यांना सांगत असतात की आता आपण हे घराचं जे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे ते सेलिब्रेट करूया. आणि ही गोष्ट आता रोहिणी राहुलच्या पत्त्यावर असते, कारण त्यांना जे हवं आहे ते मिळत असतं. इकडे अद्वैत आणि सुकन्या बोलत असतात. अद्वैत म्हणत असतो की असा काहीतरी स्ट्रॉंग पुरावा आहे की माझ्या कलाने या घरासाठी स्वतःचा जीव पणाला लावलेला आहे, मला तो स्ट्रॉंग पुरावा मिळवायचा आहे असं अद्वैतच्या डोक्यात सुरू झालेलं असतं.
परंतु अद्वैत जेव्हा या सगळ्या गोष्टींचा विचार करत असतो तेव्हा सुकन्या तिथं असते. अद्वैत म्हणतो की अशी एक गोष्ट आहे, मला ना कला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती आणि तिच्या मोबाईलमध्ये काहीतरी आहे, पण ती गेल्यापासून तिचा मोबाईलच मला सापडलेला नाही. अद्वैत असं म्हणत असतो तेव्हा सुकन्या म्हणते, काय कला मॅडमचा मोबाईल? तेव्हा तिला आठवतं की अपघाताच्या दिवशी जेव्हा कलाचा मोबाईल पडलेला होता तेव्हा कोणीतरी तो मोबाईल तिच्या पर्समध्ये टाकलेला होता. तेव्हा सुकन्या म्हणते की कलाचा मोबाईल माझ्याकडे आहे, त्या दिवशी ना कोणीतरी तो मोबाईल माझ्या पर्समध्ये टाकलेला, पण गेली 6 महिने झालं तो मोबाईल माझ्या पर्समध्येच आहे, असं इकडे सुकन्या सांगत असते. तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी चालू असतात आणि सुकन्या आणि अद्वैत यांचं बोलणं सुरू आहे तेव्हा मात्र इकडे सुकन्याला अद्वैत म्हणतो की चल दाखव मला. तेव्हा सुकन्या म्हणते की हो, रूममध्ये पर्स आहे आणि पर्समध्ये आहे माझा मोबाईल, माझ्या पर्समध्ये तो मोबाईल. अद्वैतला खूप भारी वाटत असतं, म्हणजे फायनली कलाचा मोबाईल सुद्धा सापडलेला आहे, म्हणजे सगळे पुरावे अद्वैतकडे गोळा झालेले आहेत. मग सुकन्या तिथे येते आणि तो मोबाईल अद्वैतला देते. अद्वैत कलाचा मोबाईल जेव्हा हातात घेतो, कलाची आठवण त्याच्या हातात असते. या गोष्टीचा एक वेगळाच आनंद त्याच्या चेहऱ्यावरती दिसत असतो, एक समाधान त्याच्या चेहऱ्यावरती दिसत असतं. कारण काहीही झालं तरीही कला ज्या पद्धतीने हे घर सांभाळत होती, घरातल्या सगळ्यांना सांभाळून घेत होती, ती गोष्ट खूप मोठी आहे हे अद्वैतच्याही लक्षात आलेलं असतं. आणि अद्वैत म्हणतो की या मोबाईलमध्ये असा एक पुरावा आहे की ज्याच्यामुळं हे सगळं जे काय आहे ना ते कळणार आहे, असं अद्वैतचं म्हणणं असतं. आणि अद्वैत म्हणत असतो की थांब. सुकन्या म्हणते की थांबा सर, मी जरा ना त्याला चार्जिंग करते. आणि मग सुकन्याने तो फोन चार्जिंगला लावलेला आहे आणि तेव्हा मात्र अद्वैत तो फोन हातात घेतो, तो चालू करतो. थोडा चार्जिंग झाला की फोन ऑन होतो आणि अद्वैत पाहतो तर सुकन्याच्या मोबाईलमध्ये तो व्हिडिओ असतो. म्हणजेच अद्वैत चांदेकर यांना संपवण्याचा तो जो व्हिडिओ असतो तो व्हिडिओ सुकन्याच्या मोबाईलमध्ये असतो. आणि इकडे सुकन्याकडे असलेल्या मोबाईलमध्ये, कलाच्या मोबाईलमध्ये तो व्हिडिओ जेव्हा अद्वैत पाहतो तेव्हा अद्वैतला धक्का बसतो, कारण त्याच्यामध्ये स्पष्ट बोलणं चाललेलं असतं की पहिलं या अद्वैतला संपवायचं, ही प्रॉपर्टी सगळी आपल्या नावावर घ्यायची. आणि वकिलाबरोबर रोहिणी आणि राहुल बोलत असतात, कारण राहुल तेवढ्या खालच्या थराला पोहोचू शकतो ही गोष्ट अद्वैतला आधीच माहिती होती. परंतु रोहिणी आत्या म्हणजे या सगळ्याच्या मागची मास्टर माइंड रोहिणी आत्या आहे, ही गोष्ट आता अद्वैतच्या समोर आलेली असते. आणि अद्वैत मात्र हादरलेला असतो. त्याला कळायचं बंद झालेलं असतं की हे सगळं काय आहे, मी कसं मॅनेज करू हे सगळं, म्हणजे मला लाज वाटते. यांनीच माझ्या कलाला संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे, आता मी सोडणार नाही. कला खूप हुशार होती. या घरावर कोणतंही संकट येणार असेल तर ते संकट परतवून लावण्याची ताकद कलामध्ये होती, असं इकडे अद्वैत सांगत असतो. तेव्हा सुकन्या म्हणत असते, म्हणजे या घरावरती हे घर लुबाडण्याचा, तुम्हाला मारण्याचा प्रयत्न केला जात होता, म्हणून कला मॅडमनी हे सगळं शोधलेलं आहे. आता उद्याच्या भागात म्हणजेच आपल्याला पाहायला मिळतं की दुसऱ्या दिवशी सगळेजण जमलेले असतात, घर छान डेकोरेट केलेलं असतं, घराला 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत, सगळ्यांनी छान तयारी केलेली असते, आबा सुद्धा तिथं आलेले असतात. आणि अद्वैत सांगत असतो की मी मिस्टर अँड मिसेस खरे यांना सुद्धा या कार्यक्रमासाठी आमंत्रण दिलेलं आहे, असं अद्वैत सांगत असतो. तेव्हा मात्र सगळेजण तिथं असतात. रोहिणी आणि राहुल यांनी प्लॅन आखलेला असतो, तो म्हणजे केकमध्ये विष मिसळून तो केक सगळ्यांना खायला देण्याचा. आणि त्याचबरोबर इकडे जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा आता सगळे जमलेले आहे, तेव्हा संगीता आणि कलाचे बाबा हे आलेले असतात. आणि त्यावेळेस पाहत असतात तेव्हा ती म्हणत असते की खूप दिवसानंतर आले. त्यावेळेस आबांना विचारलं जातं कसे आहात, आबा म्हणतात की हो ठीक आहे. त्याचबरोबर इकडे नैना येते आणि नैना मिठी मारते आणि रडू लागते. मम्मा तू कशी आहेस असं म्हणत ती रडत असते. तिला खरं तर वाईट वाटलेलं असतं, आज आपली कला आपल्यामध्ये असायला हवी होती असं ती म्हणत असते. तिला आजकाल कलाची खूप आठवण येत असते. कलाच्या बाबतीत काय झालेलं आहे या सगळ्या गोष्टींचा विचार तिच्या डोक्यातून जात नसतो. तिलाही त्रास होत असतो की आपली कला आपल्यामध्ये राहिलेली नाही. आणि त्याचबरोबर इकडे ती मात्र आपल्या मामाच्या जवळ येते आणि रडत असते. तेव्हा मात्र संगीता म्हणत असते की काळजी करू नकोस, अगं आपली कला यांची खरे आपल्यातच आहे, असं विचार नको करूस की कला कुठे गेली, कलाचं काय झालं, खरं तर ती आपल्यातच आहे, म्हणून तर मी सांगत आहे ना. आणि त्याचबरोबर इकडे ती सगळ्यांच्या समोर तिला सांगत असते, अद्वैतला म्हणत असते तुमची नाही या कला,
तुमची खरे, कला आमचीच आहे असं ती सांगते. तेव्हा मात्र अद्वैत तिच्याकडे पाहत असतो. तो म्हणतो हो बरोबर आहे. आणि त्याचबरोबर अद्वैत ज्या वेळेस हे सगळं घडत असतं त्यावेळेस सगळे खुश असतात. अद्वैतला माहिती आहे की कलाचं हृदय हे आत्ता सुकन्याकडे आहे. सुकन्या आपल्यामध्येच वावर आहे, कलाचा आपल्यामध्येच वावर आहे. पण तो काही सांगत नाही. सुकन्या सुद्धा तिथं आलेली असते. केक ऑर्डर केलेला असतो आणि आता केक कटिंग केलं जाणार असतं आणि पुढची सुरुवात होणार असते. सगळे खूप आनंदात आहेत. पण यावेळेस अनामिकाला राहुल आणि रोहिणीचा बहुतेक हा जो डाव आहे तो माहीत नाहीये कदाचित, म्हणून ती एकटीच बाजूला उभी आहे. आता हे दोघं जण केकची वाट बघत आहेत. एकदा का केक आला की केक ताब्यात घ्यायचा, त्याच्यामध्ये विष मिक्स करायचं आणि ते सगळ्यांना द्यायचं आणि सगळ्या चांदेकरांना एकदाच मारून टाकायचं. हा प्लॅन तिकडे रोहिणीने केलेला आहे आणि म्हणूनच ती सगळ्यांच्या समोर हे सगळं नाटक करत असते. आत्तापर्यंत प्रत्येक वेळेस तिनं तेच केलेलं होतं, कारण तिचं हे नाटक आहे हे कलाला नेहमी जाणवायचं आणि कला प्रत्येक वेळेस हे सगळं आता अद्वैतला सांगण्याचा प्रयत्न करायची. परंतु अद्वैतला मात्र खोटं वाटायचं. अद्वैतला असं वाटायचं की नाही, खरे जी काही आहे ना ती माझ्याशी खोटं बोलते. माझी रोहिणी आत्या, माझी माणसं असं करू शकत नाहीत. पण कला त्याला सांगायची की असं नसतं चांदेकर, कधी कधी सारासार विचारही केला पाहिजे. या सगळ्या मागे कोणाचा हात आहे, कोण कशा पद्धतीने करतंय, काय करतंय हे सगळं कळलं पाहिजे. केक आलेला असतो, रोहिणीने केक घेतलेला असतो. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की अख्ख्या केकवर रोहिणीने विष टाकलेला आहे आणि तो जो केक आहे तो आता सगळ्यांना खाऊ घालायचा आहे आणि त्यानंतर सगळ्यांना मारण्याचा तिनं प्लॅन केलेला आहे. सगळ्यांना प्लेट दिले जातात, सगळेजण केक कटिंग चालू असतं, केक खात असतात आणि त्याचबरोबर जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र आता सगळ्यांनी केक खाल्ला, आता सगळेजण बेशुद्ध पडणार आणि या घरची मी राणी होणार अशी स्वप्न इकडे आपल्याला पाहायला मिळतात. की जेव्हा या सगळ्या गोष्टी चालू झालेल्या असतात तेव्हा आता अद्वैत आणि त्याचबरोबर घरातल्या सगळ्यांना चक्कर येऊ लागते आणि तो केक खाल्ल्या प्रसंगी त्यांना एक विचित्र जाणवत असतं. ह्या गोष्टी समोर आलेल्या असतात. त्याचबरोबर इकडे सगळेजण आता कोसळू लागलेले असतात. एक एक जण केक खाऊन खाली पडत असतं आणि राहुल आणि रोहिणी मात्र आनंद घेत असतात. त्यांना मात्र खूप बरं वाटत असतं. या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.